मी माय विजय मोगले दिव्यांगन सेवाभावी संस्थेला मी 5 वर्षापासून जॉईंट आहे कमिटी मेंबर म्हणून. मिताली मॅडमनी मला कमिटी म्हणून हे केलं आहे, म्हणून मॅडमला खरंच धन्यवाद. आणि एवढी धावपळ आमची मॅडम करते आमच्यासाठी. जशी आई आपल्या लहान बाळासाठी करते ना, तशी आमची मिताली मॅडम आमच्यासाठी करते. म्हणून मॅडमला खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आमचा आशीर्वाद मॅडम अजून पुढे जावा एवढंच आमची अपेक्षा आहे. मी अमिता गंगाराम शेलार, राहणार नवली. आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि माझ्याकडे ना आधार कार्ड होता, ना पॅन कार्ड, ना कार्ड होता, काहीच नव्हता. तर मला मैथिली मॅडमने मला सगळं करून दिलं. आणि 2 पैसे माझ्या हाताला लागले. माझं घर तुटलेलं, तर सगळ्यांनी मला मदत केली. मैथिली मॅडमने सगळ्यांना मदत करून सांगितलं आणि मला राहायला घर बनवून दिलं. त्यांचं मी आभार मानते. दिव्यांग जनजागृत सेवाभाव, माधवी मंगेश मोरे, नवली नाका. मॅडमने माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे. मॅडम थँक्यू. सरांना पण मला भरपूरच असं रेशनिंग कार्ड पण मिळवून दिलेलं आहे मला, UID कार्ड पण. आणि घरासाठी पण भरपूर त्याने सगळं माझ्यासाठी केलेलं आहे. माझी पोरं अजून शिकतात. पोरांना पण त्यांचा हे असू दे, आशीर्वाद असून दे, सगळं असं सगळं त्यांना मिळत राहावं, त्यांचा आशीर्वाद राहून दे, एवढंच माझी इच्छा आहे. नमस्कार, मी प्रियंका आकेश राऊत, दिव्यांग जनजागृती सेवाभावी संस्थेची सभासद तसेच कमिटी कार्यकर्ती. आमच्या संस्थेच्या अध्यक्षा मैथिली मॅडम तसेच त्यांचे मिस्टर मिलिंद राऊत यांनी ही संस्था इथपर्यंत आणण्यासाठी खूप कष्ट, खूप मेहनत केलेली आहे. तसेच इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती आम्ही आमच्या नजरेसमोर बघितलेली आहे. आज 5 वर्ष झाली दिव्यांग जनजागृती सेवाभावी संस्था स्टार्ट करण्यासाठी. गेल्या 5 वर्षामध्ये संस्थेच्या अध्यक्षांनी एवढी धावपळ केलेली आहे का शब्दांमध्ये शब्द अपुरे पडतील. आणि आमच्या एरियामध्ये जेवढे दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, तसेच काही दिव्यांग लहान मुलं वगैरे आहेत, यांच्या सर्वांसाठी त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे. त्यांना पेन्शन म्हणावं किंवा त्यांच्या विधवा महिलांना पेन्शन, तसेच दिव्यांगांना दिवाळीचा जो लाभ भेटतो, दिवाळीचे कार्यक्रम, तसेच त्यांना निधी जो मिळत असतो, दरवर्षी जो निधी भेटतो तो निधी आधी भेटायचा नाही, त्यांना तो निधी मिळवून दिला. तसेच त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट्स, रेल्वे कन्सेशन्स, बसेसच्या पास, या सर्व गोष्टी त्यांनी लाभ मिळवून दिलेला आहे. आणि अजूनही त्या दिव्यांगांसाठी खूप पुढे मेहनत करत आहेत. तसेच आम्हाला त्यांच्यामध्ये त्यांच्या शुभकार्यामध्ये आमचा पण थोडाफार हातभार लागतो. याबद्दल आम्हाला पण त्यांचे आभार मानावेसे वाटतात. तसेच त्यांनी पुढेही अशीच दिव्यांगांसाठी म्हणावं किंवा समाजकार्यामध्ये एवढी महत्त्वाची मोलाची भूमिका त्या बजावतात, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते. तसेच आम्हाला या कमिटीचा संस्थेचा हिस्सा बनवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार सर, मी राजेश्री रायन जाधव बोलते. मी संस्थेत आल्यापासून जनजागृती झाल्यापासून मी मॅडमजवळ आल्यापासून माझ्याकडेही कोणी लक्ष दिलं नाही. त्यांच्यातर्फे माझं सगळं पूर्ण माझं स्वप्न त्यांच्या हातून झालेले आहेत. मी त्यांचं जाम मनापासून त्यांचा बी आभारी मानते. पण असं त्यांना सांगते का माझा शेवटपर्यंत त्यांना आशीर्वाद लाभो, त्यांच्या असाच यशस्वी होत असं मी माझ्या मनापासून मी माझ्या मॅडमला त्यांच्या यांनासुद्धा त्यांच्या नवऱ्यांसुद्धा मी त्यांचा आशीर्वाद देते. हीच माझी अपेक्षा माझं मी तर्फे विनंती मानतो. थँक्यू सांगितल्याबद्दल सर. राजेशपती, राहणारी पालघर. आणि जनजागृती सेवाभावी संस्थामध्ये मी मैथिली मॅडमच्या कार्यकर्ता आहे. माझ्यासाठी मैथिली मॅडमने खूप केले. माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाले, मला रक्ताची गरज होती, ती पण त्यांनी पैसे थोडी मदत करून मला खूप खूप हे केले. माझ्या नातेवाईक लांबचे आहेत, त्यांना पण त्यांनी रेशनिंग, आजी आहेत त्यांना रेशनिंग कार्डाचं वगैरे त्यांनी सगळं त्यांनी पेन्शन वगैरे सगळं निधी वगैरे त्यांना फॉर्म भरून त्यांनी खूप खूप हे केले. मी त्यांना आणि सरांना खूप खूप अभिनंदन करते. नमस्कार सर, माझं नाव विजया विजय भोवळे, राहणार पालघर गोठणपूर. पण माझे मैथिली मॅडम एक ताई मिळाली मला. तर ताई असे बोलली का आपले आंबेडकर नगरमध्ये एक मॅडम आहेत, तिथे तुझी दिव्यांग मुलगी आहे, तिला काय काम होत नाही,
तर तू तिथे घेऊन जावं. तर मी त्या ताईसोबत आली आणि तेव्हापासून मला ही माहिती कळाली संस्था म्हणजे काय. तर हे मॅडमनी, मैथिली राऊत मॅडमनी मला हे कागदपत्र जमा करायला सांगितले. तर म्हणून मी ते कागदपत्र जमा केले आणि मुलीलासुद्धा पेन्शनसुद्धा मिळते, निधीसुद्धा मिळते. तेव्हापासून माझी मुलगी आहे आणि मला पण हातबोट तिचा लागतो, 2 पैसे मला मिळतात. माझा मिस्टरसुद्धा दिव्यांग आहे, मुलगीसुद्धा दिव्यांग आहे. मी काम करणारी, घरकाम करणारी एकटी बाई आहे. मी एकटी घर सांभाळून शकत नाही. म्हणून मला इथे मैथिली मॅडमनी बोलवलं आणि मग इथे येऊन मला मिस्टरला पण पेन्शन चालू झाली आणि मुलीला पण पेन्शन चालू झाली. ही मी अभिमान मानते यांना, सरांना आणि मॅडमला. एवढं बोलून नमस्कार. नमस्कार सर. सोनाली प्रकाश प्रधान, नवली नवलनगर, पालघर. दिव्यांग जागतिक सेवाभावी संस्था पालघर. माझे मिस्टर दिव्यांग आहेत आणि मला असंच मॅडमचा ॲड्रेस माहीत पडला की बुवा आंबेडकर नगरमध्ये अशी अशी संस्था आहे. मी आलेली, मॅडमला भेटली. मॅडमनं मला पेपर सांगितले काय काय पाहिजेत. मग ते सर्व पेपर मी आणले आणि माझ्या मिस्टरांचा अपंग दाखला काढला. त्याच्यामुळे मॅडमनं पगाराचं सर्व हे केलं. आणि माझं घर आहे स्वतःचं, पण त्याच्यावर घरपट्टी नव्हती नावावर आमच्या आणि लाईट बिल पण नव्हतं नावावर. सर्व मॅडमनं मला सांगितलं इथं जा तिथं जा असं करून ते सर्व मी नावावर करून घेतलं मॅडमचे सल्ला घेऊन. आणि पहिली निधी भेटलेली मला 5,000. त्याच्यातून मी घरपट्टी नावावर केलेली त्या 5,000 निधीमधून. तर नंतर लाईट बिल नावावर केलं आणि प्रत्येक वेळेस मी मॅडमच्या घरी येते, मॅडमजवळून सल्ला घेते. मॅडम पण मला फार सहकार्य करतात आणि मॅडमच्याबद्दल मला फार म्हणजे असं अभिमान वाटते की बा आपल्या आईसारख्या, मोठ्या बहिणीसारख्या आपल्याला ते समजावून घेतात, सर्व गोष्टी सांगतात आणि मॅडमचे खूप खूप मी आभार मानते. नमस्कार, माझं नाव मिलिंद पद्माकर राऊत. माझी मिसेस मैथिली मिलिंद राऊत ही दिव्यांगजन सेवाभावी संस्था, ही संस्था ती 2019पासून तिने सुरू केलेली आहे. आणि संस्था सुरू करण्याचा हेतू म्हणजे ती प्रत्येक वेळी तिला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे मला, हे ती नेहमी मी तिची ह्या गोष्टी तिच्या मी बघत राहायचो की काय करते काय नाही करत. या गोष्टी माझा फार बारीकाईने लक्ष होता. कारण की कधी माझी पाठ फिरली ना का ही मागून पटकरून कोणाला तरी काहीतरी द्यायची. तर मी बघायचं अरे त्याला एवढा व्यक्तिमत्व किंवा एवढा माणूस दानशूर कसा असू शकतो. मला स्वतःला आश्चर्य वाटायचं. कारण की मी सुद्धा एवढा कुठे भारी जॉब नाही मिळत किंवा कुठे परमनंट नाही मिळत. एक छोटा पगार आपला पण आहे, आपला घर चालला आहे, त्या हिशोबाने माझं पण ही रुटीन चालू आहे. आणि ह्या एवढ्या याच्यातून मी हिला बघायचो का ही कधीतरी कोणी बिचारा एखादा विकलांग किंवा कोणी आपला गरीब गरजू आमच्या दारी आला तर त्याला कधी खाली हात नाही पाठवायची. किंवा काही अडीअडचण झाल्या तर आपल्या घरी समजा एखादा गरीब आला तर बिचारा पटकरून त्याला 2-4 किलो तांदूळ बांधून त्याला द्यायचे, बाबा हे घे काहीतरी शिजवून खा. तर मी बघायचं का अरे हा नक्की ही व्यक्ती आहे कशी नक्की. म्हणजे एवढा मोठा स्वभाव मी कधीच बघितला नाही. मी फार जाऊन बघतो का लोक जे सांगताना देव पुजतात लोक का हे देवा मला हे भेटते. मी बघायचं का नक्की माझ्यासोबतची माझी पत्नी आहे मैथिली राऊत, हिची एवढी देवासारखी कामं ही बाई करते तर ही कसं काय करते. एवढी ताकद आणि एवढा विचार करायची शक्ती आणि ही सर्व या मॅनेज कशी करते. तर मला खूप आश्चर्य वाटायचं या गोष्टीला. आणि मी बघत गेला का अरे खरोखर हिचा काहीतरी लक्ष वेगळं आहे. आणि हिच्या प्रत्येक गोष्टीला मी हिच्या मागे राहिलो, हिला सपोर्ट करत राहिलो का तू जो काय करते खरोखर हा फार व्हेरी गुड कार्य आहे तुझा. आणि खरोखर तुझ्यासारखा कार्य प्रत्येक माणसाने केला पाहिजे. कारण की भगवंतांनी सांगितलेली जी कामं आहेत की जर आपण 10 रुपये कमवतो त्यातले 1 रुपया तरी दान करायची क्षमता आपल्यात पाहिजे. आणि जेव्हा मी बघायचो का ही व्यक्ती खरोखर एवढी दानशूर, म्हणजे तोंडातला घाससुद्धा ती दुसऱ्याला भरवेल पटकरून, नुसती नजर फिरली तरी ती दुसऱ्याला देणार, असा तिचा स्वभाव बघून आम्ही खूप आश्चर्य होऊन जायचं का अरे यार कमाल आहे का एवढ्या माणूस म्हणजे एवढा विचार करतो. कारण की आता जी सभासद आमची तुम्ही बघितली असतील, हे सभासद यांची परिस्थिती अत्यंत एवढी गरिबीची आहे का त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईक जे आहेत हे घरचे सख्खे असून त्यांना कोणी विचारत नाही. जसं अवकाळी पावसामुळे या आमचे काही सभासदांचे घर मोडून पडले, अशावेळी त्या लोकांनी
त्यांची मॅडम म्हणून मैथिली राऊत तिला फोन केला का मॅडम माझं असं असं पावसाने माझी घराची पत्रं उडून गेले आहेत आणि घरात फार पाणी शिरायला लागलं, मी काय करू. अशा वेळी हिने मला फोन करून कळवलं का बाई असं असं आपल्या सभासद आहे आणि त्यांचं बोलते घर पूर्ण गळत आहे तर काय करायचं. आणि एवढा पाऊस त्यावेळी तो अवकाळी पाऊस मे महिन्यात जवळ झाला आणि मी पण विचार केला का अरे खरोखर गोष्ट तर फार गंभीर आहे आणि ते विकलांग आहे ते काय करू पण शकत नाही. त्यावेळी मी पण तिच्यासोबत ती आणि मी सोबत आम्ही ताबडतोब त्यांच्या घरी धाव घेतली आणि परिस्थिती बघितली का काय परिस्थिती आहे आणि बघितलं तर अरे बापरे पत्रे फुटून गेल्यात. मग आम्ही ताबडतोब आमचे थोडेसे काही मित्रमंडळी अशा करून आम्ही थोडेसे पैसे इकडून तिकडून जमा केले आणि ताबडतोब आम्ही त्या हार्डवेअरच्या दुकानात गेलो लोखंडाच्या आणि तिकडून लोखंडी पाईप घेतले, पत्रे घेतले आणि यांच्या घरी 2-4 मजूर घेऊन गेलो आणि त्या घरी त्यांचे पत्रे वगैरे लावून कुठे लिकेज आहे तिथे पत्रा टाकून काही प्लास्टिक टाकून आणि आम्ही त्यांना झाकण्याचा प्रयत्न केला. ते तर झालं. संस्थेच्या माध्यमातून भरपूर तिने कामं केली का गोरगरिबांना त्यांची शासकीय जी संजय गांधी निराधार योजने पेन्शन लागू करून दिली, निधी मिळवून दिली जी कधीच मिळत नव्हती, जी लोकांना माहीतसुद्धा नव्हता का आपल्याला पेन्शन मिळते आणि आपल्याला निधीसुद्धा भेटतो नगर परिषदमधून, हा लोकांना माहीतसुद्धा नव्हता काही पेन्शन आहे का निधी आहे. आणि ज्यावेळी तिने जेव्हा संस्था ओपन केली आणि तिलाही कळला का शासनामार्फत काहीतरी भेटतो, दिव्यांगांचा काहीतरी कोठा असतो आणि त्यातून त्यांना काहीतरी लाभ भेटतो, हा ज्यावेळी तिला माहीत पडला त्यावेळी तिने ताबडतोब आपल्या लेटर हॅडवरती तिने पत्र व्यवहार केला, प्रत्यक्ष साहेबांची भेट घेतली आणि सांगितलं की सर असं अशी माझी एक दिव्यांग संस्था आहे आणि माझ्या संस्थेमध्ये आज 250-300 लोक हे आहेत माझ्या बॉडीवर आहेत आणि खरोखर या लोकांना जो शासकीय निधी मिळतो तो मिळालाच पाहिजे. आणि जेव्हा शासनदारी हा कार्यक्रम झाला त्यावेळी तिला ज्या 5% निधी हा मिळतो तो त्याचा प्रमाणपत्रसुद्धा उज्ज्वला काळे मॅडमच्या हस्ते तिला देण्यात आलेलं आहे. आणि अशी भरपूर कामं आणि ह्या कामाच्या व्यतिरिक्त आणखी आतली कामं म्हणजे तिने निसर्ग, जसं माणसाला आपण सांगतो की माणसाला अन्न वस्त्र निवारा, ह्या 3च गोष्टी गरजेच्या नसून तर वृक्षारोपण हा सुद्धा तिने कार्यक्रम भरपूर ठिकाणी केलेले आहेत. वृक्षारोपण झाला, गडकिल्ले झाले, गडकिल्ले स्वच्छता अभियान हा सुद्धा ढाणूला आम्ही त्या गडकिल्ल्याच्या इथे गेलो आणि त्या स्वच्छता अभियान तिथे आम्ही एक कार्यक्रम केला. प्लस जे दिव्यांग आहेत हे आपल्या घराच्या घरी ते कुठे जाऊ शकत नाही, त्यांना कोणी फिरू शकत नाही किंवा त्यांचे पॅरेंट्स पण बिचारे त्यांच्या मागेच पूर्ण त्यांचं आयुष्य म्हणजे त्याच्याच चाललेलं आहे, ते कुठे यासाठी त्या छोट्या आम्ही मग ट्रिप अरेंज करत गेलो, त्यांना घरातून बाहेर काढला, आम्ही थोडंसं बाहेर फिरायला घेऊन गेलो, 1-2 दिवसासाठी बाहेर फिरवलं, जेवण खावण सर्व बाहेर केलं आणि ह्या अशा म्हणजे त्यांचं थोडा करमणूक व्हावी आणि घरच्या लोकांचं पण थोडा टेन्शन फ्री व्हावं म्हणून त्यांनाही घराबाहेर काढून आम्ही त्यांच्यासाठी छोट्या मोठ्या सहली काढल्या. आणि खरोखर अशी कामं मी बघून मी स्वतः आश्चर्य व्हायचं का खरोखर म्हणजे गरीब लोकांबरोबर राहिलं ना तर फार फार वेगळा आनंद कारण की ती लोक आपल्याला एवढी मान सन्मान देतात ना का आपल्याला हा कुठे आपण काम करतो किंवा काय तिथेसुद्धा जो आपल्या मान सन्मान देत ना एवढा मान सन्मान ही लोक ज्यावेळी आपल्याला देतात त्यावेळी खरोखर एवढा आश्चर्य वाटतो का अरे कमाल आहे जरा. कारण की आपण समजा मी एक फ्रेश आहे, मी कुठला विकलांग नाही, मी फ्रेश आहे, पण जर आपली मिसेस विकलांग आहे आणि ती जेव्हा या विकलांसोबत काम करते आणि तेव्हा असं वाटतं का अरे तेव्हा मी सुद्धा माझ्या मनाला हे केलं की मी पण जर मला काय करायचं असेल तर मी हे ज्यांना बिचारांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही यांच्यासाठीच मी पण झटणार आणि तिच्या खांद्याला खांदा लावून काम करणार. आणि बस हेच गोष्टी करत करत मी हा प्रवास आमचा इथपर्यंत चालू ठेवलेला आहे आणि तो पुढेही करू. आणि या खरोखर या दिव्यांगांचा आमच्यावरती खरोखर आज एवढी त्यांचा प्रेम आमच्यावरती आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती आहे आणि कुठल्याही गोष्टीचं आम्हालाही कुठे अशी अडचण वाटत नाही का बाबा कुठेतरी हे होतो नाही, अशा गोष्टी काहीच वाटत नाही. म्हणून खरोखर तिच्या कार्याला मी सलाम करतो आणि खरोखर तिचा कार्य एवढा महान आहे आणि तिला असंच भरपूर मनोबल मिळो हीच मी भगवंतांनी प्रार्थना करतो आणि तिच्या पाठीशी मी असंच खंबीरपणे उभा राहणार ही माझी इच्छा आहे. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय महाराष्ट्र.